हा आज आहे 6 सप्टेंबर. हां 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 शेतकरी संघ आणखीन 7, 6, 7, 8 हां. आणखीन पाऊस येणारच आहे, पण भाग बदलत पडणार जोराचा. भाग बदलत जोराचा राहणार. अर्धा तास पडेल, हां हां पण जोरात पडेल. हां. तर सर हा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात राहणार? ते अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, नगर जिल्हा इकडं, संभाजीनगर, जालना, हां बुलढाणा, हां. आणि त्याच्यानंतर जळगाव, हं, नाशिक हं. ह्या जिल्ह्यात राहणारच आहे आणखीन. आणि सर उघडीप कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आता? उघडी तशी एकदम नाही राहणार समजा, समजा भाग बदलत राहणार. भाग बदलत पडणारच आहे आणखी. 9 तारखेपर्यंत सगळीकडे तसंच पडणार 9 तारखेपर्यंत. आहे. हो. आणि 9 तारखेनंतर सर? 2 दिवस थोडी उघड पडेल समजा, 1-2 दिवस. हो का? कोणत्या तारखेला पडणार सर? 9-10ला पुन्हा 11ला पुन्हा काय होईल, पुन्हा आणखीन इकडे विदर्भातून पाऊस येईल. विदर्भामध्ये. 11, 12, 13 पुन्हा जोरात पाऊस पडणार, मग ते जोरात राहणार. हां हां हां. मग तर ते आता अमरावती, अकोला, बुलढाणा, हां हां हिंगोली, वाशिम, नांदेड, हां यवतमाळ, हां परभणी, जालना, हां संभाजीनगर, हां. नाशिक, हं. धुळे, नंदुरबार, जळगाव हां हां ह्या भागात जरा जास्त पडणार. मग ते हां हां हां. तर 11, 12, 13 पुन्हा जोरात पडणार आहे. 11, 12, 13 मध्ये नाही का? हे 6, 7, 8 पण जोरातच. हां हां हां. सर आता एक बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर तयार झाला म्हणते, त्याचा परिणाम कसा राहणार सर? त्याचं सध्या नाही, तेच मग 10, 11, 12लाच येईल ते. हो 11, का? 12, 13ला. मग ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये राहणार का कसा? ते सगळीकडे नाही, हे फक्त इतक्या राज्य आपल्या जिल्ह्यात. कोणत्या? परभणी, हां बीड, हां जालना, लातूर, संभाजीनगर, हां. धुळे, नंदुरबार, नाशिक, हं, बुलढाणा, अकोला, अमरावती, हां. हिंगोली, हं. नांदेड, परभणी. हां आपलं हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम, हां यवतमाळ हां. या भागात असं. आणि त्यानंतर सर 15 तारखेनंतर समोर त्याच्यानंतर पुन्हा थोडी उघडीप देईल थोडे. उघडीप देणार का? किती दिवसाची? 16च्या नंतर हो, थोडं उघडेल पाऊस थोडा. हो का? किती दिवस उघडणार तरी शेतकऱ्यांची कामं होईल का सर? हा, शेतीची कामं होईल का म्हटलं हो शेतकऱ्यांची? होते. काही जण सोयाबीन काढणं होते. हां हां हां. बरेच लातूरकडे सोयाबीन आलेले आहेत ना हो काढायला. हो हो हो. त्यांना म्हणलं आता जसं दुपारपर्यंत ऊन पडणार, तितक्या उन्हाच्या काढायचं आणि तितकं झाकून ठेवायचं. हां नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तीच वाळल्याच्या नंतर गोळी लावून ठेवायची. हां हां. बरोबर आहे सर. हम्म. आता हे तुम्ही जे मागे अंदाज सांगितला, तर त्या अंदाजाप्रमाणे काही भागामध्ये अतिवृष्टी, तर काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे. काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान बी झालेलं आहे. मी म्हणलो होतो ना, खूप अतिवृष्टी होणार आहे म्हणलो हो, होतो. तुम्ही मागील अंदाजामध्ये सांगितलं होतं, तर तुमचा अंदाज सर 100% धरणं खरा भरतील आहे. म्हणलो होतो, ओढी नाले येतील, पूर येईल. हो, हो. आणि तुम्ही सर ते बी सांगितलं होतं, की जायकवाडी धरण 100% भरणार. तर ते 100% भरलं ना, झालं 95 झालंय. हां, हां, हां. हम्म. आणि सर काही शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा होते, मी तुम्हाला ते थोडक्यात विचारणार आहोत. हम्म. तर थांबा 1 मिनिट सर. पहिल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे सर, 20 सप्टेंबर पासून सोयाबीन काढायला येत आहे, तर उघड राहील का सर? पुन्हा नाही 23, 24, 25ला एकदा पुन्हा पाऊस येईल एकदा. हो का? तरी सांगतो ना, आपण काय करतो, पुन्हा एकदा ऑडिओ क्लिप देऊ ना, ज्या दिवशी काढायचं उघड असली ना, हां. आणि आधीच सांगतो ना कोणत्या दिवशी पाऊस येणार असं ते सांगतो. हो, हो. बरोबर आहे सर. हम्म. आणि सर पुढील महिन्यात अंदाज कसा राहणार? पुढच्या महिन्यात पण आहे. हं? पुढच्या महिन्यात पण आहे. हं, हं. तर आता समजा यावर्षी पावसाळ्यामध्ये पिकाला पाणी द्यायची गरजच नाही समजा जास्त करून. हो, सध्या तरी करत नाही. आता हिवाळा भरण्याला तर पाणी भरपूर आले आता विहिरीला याला. हो, 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 हो. हम्म.